आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेल्या इसमाला घातक शस्त्रासह अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ला यश आले आहे। नाशिक सिटी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपार आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। 21 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की संतोष रमेश दाते, दातेवाडा, डिंगराळी, भद्रकाली हा तडीपार असतानाही गाडगे महाराज धर्मशाळेजवळ अमरधाम रोड परिसरात कमरेला धारदार शस्त्र लावून फिरत आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। अंगझडती दरम्यान त्याच्याकडून सुमारे 1000 किमतीची स्टीलची कुकरी जप्त करण्यात आली। तडीपार आदेशाचे उल्लंघन करून हत्यारासह फिरत असल्याने आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या या कारवाईमुळे तडीपार आरोपींमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे।